नमस्कार मंडळी. आज आपल्याकडे एक अगदी तरुण मुलगा आशुतोष जोशी आलेला आहे आणि तो सध्या कोकणची पदयात्रा हे अगदी काहीतरी आगळं वेगळं करतोय. तर त्या संदर्भात आपण त्याच्याकडूनच त्याला बोलतो करूया आणि त्याच्याकडूनच जाणून घेऊया. आशुतोष, तुझं मनपूर्वक स्वागत. थँक्यू. आणि थँक्यू. मी तुझी ओळख करून देण्यापेक्षा मला असं वाटतं की तुझ्या बोलण्यातूनच आपल्या प्रेक्षकांना ते समजेल. तर मुळात ही कोकणची पदयात्रा का तुला करावीशी वाटली आणि मग तू मार्ग जो हे केलेला आहेस, आखलेला आहेस, तो तू कसा आखलास त्याबद्दल सगळं सांग. तर मी बेसिकली 2022 साली भारताची पदयात्रा केली होती. गुहागर पासून विशाखापट्टणम पर्यंत मी चालत गेलो होतो. मग त्या पदयात्रेमध्ये मी बघितलेला जो सर्वात एक म्हणजे निसर्गाने नटलेला असा जो प्रदेश म्हणता येईल तो कोकण किनारपट्टी होती. आणि ती मी जेव्हा बघितली आणि बाकीचा सगळा जो भारतपट्टा बघितला त्याच्यानंतर मला वाटलं की इथे म्हणजे आपल्याला सगळं दिलेलं आहे निसर्गाने आणि ते आपण जपलं पाहिजे, जतन केलं पाहिजे म्हणून मी इथे येऊन राहू लागलो. पण ते राहत असताना दोन गजेट सर्वे झाले, एक रेवस रेड्डी महामार्ग आणि एक ग्रीनफील्ड हायवे. सो हे दोन हायवे आहेत ते पूर्ण जंगलतोड करत करत जाणार आहेत पूर्ण किनारपट्टीची. आणि त्याच्याने जे काही प्रॉब्लेम्स येणार आहेत पुढे जाऊन, जे म्हणजे वाईल्ड लाईफचे विचार आपण करतच नाही, फक्त माणसाचाच करतोय. पण आपण सह्याद्रीचं डोंगर पट्टा पासून जो खालपर्यंत समुद्रापर्यंत जे होणारं मायग्रेशन आहे वरपासून खालपर्यंत, ह्याच्यामध्ये आतापर्यंत एक बॅरियर होता जो मुंबई गोवा हायवे होता. तो आता आपण त्याच्यामध्ये तीन बॅरियर टाकतोय. सो ते मायग्रेशन पूर्णपणे आपण त्यांचं थांबवून टाकणार आहोत. सो हं. हा एक महत्वाचा मुद्दा होता. प्लस त्याच्याने येणारे जे काही फॅक्टरीज आणि अजून जे काही पोल्युटिंग फॅक्टर्स आहेत त्याचा कोणी विचार नव्हता केलेला. सो मी म्हटलं की मीच बाहेर पडतो आणि बघूया की नक्की ह्या किनारपट्टीमध्ये काय चालू आहे आणि लोकांचं त्याच्यावरती मत काय. सो मी रेवस पासून रेड्डी पर्यंत जो महामार्ग जातो त्याच्यामध्ये जी जी गावं आहेत ती सगळी गावं घेत घेत लोकांशी बोलत बोलत असा पुढे पुढे जातोय ह्या प्रोसेसमध्ये. अच्छा. पण आता म्हणजे मला वाटलं की तुझं हे पहिलंच आहे, पण तू आत्ताच म्हणालास की तुला कल्पना ही तुझ्या आधीच्या प्रवासावरून आली. पण मुळात मग हम्म. तुला तो आधीचा प्रवास का करावा असं वाटलं? आधीचा प्रवास म्हणजे मी इंग्लंडला शिकत होतो तेव्हा मी जवळजवळ 4 वर्ष मी इंग्लंडमध्ये होतो. सो तिथे मी बघितलेलं जे ओव्हर इंडस्ट्रियलायझेशन आणि एक्स्ट्रीम एक शहरीकरण जे बघितलं मी तिकडे. प्लस एक म्हणजे माणसाचा माणसासोबतचा कनेक्ट बऱ्यापैकी असा गेलेला आहे तिथे. भरपूरशा ठिकाणी, सगळीकडेच नाही म्हणता येणार. पण तो डिस्कनेक्ट जो आहे नेचर सोबत, त्याच्यामुळे जे वाढलेले प्रॉब्लेम्स आहेत, मेंटल हेल्थ इश्यूज असतील किंवा एक आपलं जिथे म्हणतो की आपलं स्पिरिच्युअल ग्राउंडिंग कुठेच नाहीये. आपण बाकी सगळ्या गोष्टी आहेत पण आपण कुठून येतो किंवा आपलं मूळ काय हे हे अजिबात आपल्याला कल्पना नाही. ही मी गोष्ट तिथे खूप ऑब्झर्व केली आणि तिथे असतानाच मला तो विचार आला की यार, जर मी म्हणतो मी इथून येतो ह्या एका एवढ्या मोठ्या विशाल एकदम प्रदेशामधनं येतो, तर नक्की तो प्रदेश म्हणजे काय, तिथे लोक कशी राहतात, ते वागतात कसे, बोलतात कसे, खाणं काय खातात, ह्या गोष्टीची आपल्याला कल्पना फक्त पुस्तकी ज्ञान फक्त येऊन उपयोग नाही, तो ऍक्च्युली एक्सपिरियन्सचा भाग आहे. सो तो एक्सपिरियन्स करण्यासाठी आणि प्लस त्यावेळी एक फार्मर सुसाईड खूप जास्ती होत होते महाराष्ट्रामध्ये हं. आणि ओव्हरऑल इंडियामध्ये जे आंदोलन वगैरे होत होतं त्यावेळी. सो मला ते समजून घ्यायचं होतं की नक्की लोक का ह्याच्यावरती एवढा आवाज उठवत आहेत. कारण की होतं कसं की आपण एका बाजूने फक्त मीडियाची साईड बघतो आणि मीडियामधनं आपल्याला फक्त लेख वगैरे येतात की असं झालं तसं झालं. पण त्याचा इमोशनल कनेक्ट काय आहे, तर लोक जगतात कशी आणि त्यांना जर ते चेंजेस आले तर त्यांच्या ऍक्च्युअल लाईफवरती ते चेंजेस काय येणार आहे, हे आपण अजिबात त्याच्यावरती विचार करत नाही. तर मला ते समजून घ्यायचं होतं आणि त्या प्रोसेसमध्ये मग त्या सगळ्या गोष्टी समजत गेल्या थोडक्यात. अच्छा. म्हणजे तू शिकायला वेगळं काहीतरी गेलास आणि हा. परत आलास ते वेगळंच काहीतरी करायला लागलास असं हा. हा. ना. असं हो. थोडक्यात झालं. हं. हो. तर आता आपण आपल्या मूळ ह्याच्याकडे वळूया. म्हणजे आता तुझा जो प्रवास सुरू झालेला आहे, तर तिथे तू गावागावात जातोयस. तर हम्म. तिथले अनुभव सांग ना. आणि मुख्य म्हणजे तिथे जाऊन तू काय करतोस? तो आता मी
म्हणजे प्रत्येक गावामध्ये जिथे कुठे जातोय तिथे तिथले आजूबाजूला काय आता नक्की चालू आहे ते सगळं पहिलं समजून घेतो. सो मी जातो तेव्हा डिरेक्टली असं कोणाशी जाऊन बोलतोय वगैरे असं नाही. मी जातो कुठेतरी थांबतो, जरा वेळ बसतो, कोणीतरी येतं गप्पा मारायला सुरू करतो, कुठून आलात काय करता वगैरे बोललं की मग त्याच्यानंतर मग पुढचे डिस्कशन्स येतात. मी ट्राय करतो की मी फक्त चालतोय असं सांगतो खूपशा वेळेला, अगोदर तरी हे सांगत होतो. तर तसं झालं की लोक मग ओपन अप होतात, ते सांगतात की नक्की तिथे प्रॉब्लेम्स काय आहेत. सो त्याच्यामधनं तुम्हाला खूप आयडियाज येतात की नक्की इथे चालतं कसं, म्हणजे ह्या गावामध्ये काय काय इश्यूज आहेत. अम, आता मी सुरुवात केलं ज्या गावामधनं नवखारमध्ये. सो तिथे लोक एक्सपेक्ट करतायत रेवसच्या जवळ येते. सो नवी मुंबई मध्ये खाडी आणि इकडे रेवस. सो हं, तो रेवस पासून नवी मुंबई पर्यंतचा जो पूल आहे तो 1983 मध्ये अंतुलेंच्या काळामध्ये तो झाला होता, म्हणजे डिक्लेअर केला होता. पण हं, आज 2024 आलाय, तो अजूनपर्यंत पुढे पुढे ढकलत गेलेत. सो आता त्याचं परत त्याच्यावरती बोलणी वगैरे सुरू झाली. तर ते का आणि तसं का झालं पाहिजे मी जेव्हा विचारलं तेव्हा लोक म्हटली नाही आम्हाला पाहिजेच पाहिजे, इथे विकासच पाहिजे. तर मी त्यांच्याशी बोलतो जेव्हा अजून त्यांना ओपन अप करतो तेव्हा मला कळतं की तिथे हॉस्पिटल्स नाही आहेत. सो हॉस्पिटलसाठी तुम्ही मुंबईपर्यंत जाणं आणि मुंबई जवळ करणं त्याच्यापेक्षा हॉस्पिटल इथे आणणं चांगली गोष्ट आहे ना. सो हं, हे बेसिक अम्युनिटीज नसल्यामुळे लोक म्हणतात की आम्हाला डेव्हलपमेंट पाहिजे. पण तेव्हा जेव्हा त्यांना मी अजून खोदून खोदून विचारतो तेव्हा मला समजतं की ते मुंबईत का राहत नाहीत. भरपूरशी लोक जाऊन मुंबईतच राहतात, पण ते का नाही राहत, कारण की ते पण राहिले होते मुंबईमध्ये. हं, तिथून उठून जातात आता कोळी समाज, आगरी समाज, मोठी पैसे नाही आहेत. सो कुठेतरी जाऊन एकदम असं स्लम एरिया किंवा किंवा थोडा एक्सटिरियर मध्ये राहायला लागतं. सो त्यांना जे आलेले तिथे एक्सपिरियन्सेस आहेत त्याच्यामुळे त्यांना नाही आवडत मुंबई आणि म्हणून ते येऊन इथे राहतात. हं, सो त्यांना हे आवडते म्हणून ते इथे आहेत. त्यांना गाव आवडते, त्यांना शांतपणा आवडतोय, गावामधले कम्युनिटी आवडते, ती फिलिंग आवडते पूर्ण, त्याच्यामुळे ते इथे आहेत. सो हं, ही गोष्ट जेव्हा मी त्यांना सांगतो की बाबा तो रोड जेव्हा येईल तेव्हा फक्त ते हॉस्पिटल्स नाही येणार इथे किंवा तुम्हाला हॉस्पिटल जवळ नाही होणार, तुम्हाला ऍक्च्युली शहरीकरण पण होईल आणि इथे सगळीकडे बिल्डिंग्स उभ्या राहतील. कारण की आपलं एक म्हणजे डेव्हलपमेंटकडे बघायचा जो एक नजरिया आहे तो इतका विचित्र झालेला आहे आता, की हं, बिल्डिंग्स म्हटलं की डेव्हलपमेंट आली. ते आपल्याला जे कोर जो जपून डेव्हलपमेंट करता येते तो आपण विसरून गेलोय फॉर एंडलेस रिझन्स. त्याचे रिझन्स भरपूर विचित्र आहेत. सो हे समजतं. मग कुठे कुठे एकदम असं आदिवासी पाड्यांमध्ये वगैरे जातो तेव्हा मला डिस्पॅरिटी किती आहे ती कळते. सो काशीद वगैरे इथली जी ठिकाणे आहेत तिथे भरपूरसे अ, बाहेरचे उद्योजक वगैरे आहेत, त्यांच्या सगळ्यांच्या प्रॉपर्टीज आहेत आणि त्यांनी तिथे बांधलेले मोठे मोठे रिसॉर्ट्स किंवा फार्म हाऊसेस आहेत. पण तिथे राहणारा जो मूळ निवासी आदिवासी आहे त्याच्याकडे काहीही राहिला नाही. तो म्हणजे समुद्र किनाऱ्यावरती जो नो मॅन्स लँड म्हणतो, की इथून पुढच्या बाजूला फॉरेस्टची किंवा लोकांची प्रायव्हेट जमीन आणि इकडून समुद्र. त्या समुद्राच्या टोकावरती जेवढं भाग उरलेला आहे जो हायटाईड लो टाईडला वरखाली होतो, तिथे ते हं, झोपडी बांधून राहत आहेत आणि तिथे त्यांचं सगळं म्हणजे येणारी लाकडं वाहून येतात ती फोडून ती बंबासाठी म्हणून वगैरे नेऊन विकून 100 रुपये वगैरे मिळतात का त्याच्यामधनं पोट भरायचं. तर हा जो एक विरोधाभास आहे त्याच्यामधनं तो समजतो जेव्हा अशा ह्याच्यामधून जातो तेव्हा. आणि मेन म्हणजे मी आता हळूहळू ग्रामसभा घ्यायला सुरुवात केली प्रत्येक गावामध्ये, की हं. आता जेव्हा मला अलिबागच्या जरा पुढे आलो, कारण की अलिबाग आता मुंबईत झालंय बऱ्यापैकी. बरोबर. तो तिथे अशी परिस्थिती आहे की गावामधलीच लोक त्यांना 20-30 वर्षापूर्वी भीती घालण्यात आली की तुमची जागा फॉरेस्ट किंवा गव्हर्नमेंट अक्वायर करेल आणि ती अक्वायर करेल ह्या भीतीने लोकांनी जमिनी एकदम क्षुल्लक पैशामध्ये विकून टाकल्या त्यावेळी. आणि हं, आज त्यांच्याच जमिनीमध्ये त्यांना भांडी करायला, धुणीभांडी करायला तिथे जायला लागतंय आणि त्यांनी बंगले वगैरे बांधले तिथे काम करतायत ते. सो अशी परिस्थिती आहे. ती काय त्यांनी मुद्दाम नाही म्हणजे तसं केलेलं, ते त्यांच्यावरती परिस्थिती आणण्यात आलेली आहे ती. सो हे समजतं थोडक्यामध्ये. आणि मग ग्रामसभा घेतो तेव्हा लोकांशी भेटता बोलता अजून काय काय प्रॉब्लेम्स आहेत, जसं की इथे पाठी एक भरडखोल नावाचं गाव आहे. त्या हं. अख्ख्या गावाकडे सातबारा नाही कोणाकडे. सो रोड येणार आहे तेव्हा ते अख्खं गाव उठणार आहे पण त्यांना काही त्याच्या बदल्यात मिळणार पण नाहीये. सो हे सगळे इश्यूज जे आहेत त्याच्यावरती सर्वे झिरो आहे, झालेलाच नाहीये अजिबात. म्हणजे तिथे इकॉलॉजिकल. हा. इथे गावात कोणाला ह्याची कल्पनाही नाही की आपण आपल्याकडे सातबारा नाही, म्हणजे नाही. ह्याबद्दल काही हेच नाहीये, म्हणजे जाणीवच नाहीये, जागरूकता नाही. नाही. नाही.
म्हणजे जागरूकतापेक्षा तिथली जी लोकल लोक आहेत जे जाऊन तिथे मंत्र्यांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतायत मागचे 5-10 वर्षापासून. हं. मंत्री अजिबात त्यांना सिरियसली घेत नाहीत आणि त्यांना काही म्हणजे ते सातबारे देत नाहीयेत. 10 वर्ष झाली ते म्हणतात की आम्ही प्रयत्न करतोय. सो म्हणजे ही प्रोग्रेस आपण म्हणतोय ती नक्की कोणासाठी हे मला आता समजत नाही. सो दिघी पोर्टच्या आजूबाजूची जी गावं आहेत तिथे मोजकी लोक, एकदम बोटावर मोजण्या इतकी लोक फक्त गावातली काम करतात, ती पण सिक्युरिटी किंवा साफसफाई वगैरे ह्याच्यासाठी. तिथली लोक तिथे काम नाही करू शकत कारण की ते क्वालिफाईड नाहीत ती काम करण्यासाठी. पण मग जेव्हा त्यांना विचारण्यात सुरुवातीला आलं होतं किंवा त्यांना सांगण्यात आलं होतं की इथे पोर्ट येतोय, तेव्हा त्या गावकऱ्यांनी जमिनी ह्याच बेसिसवरती दिल्या की आम्हाला त्याच्यामधनं कुठल्या ना कुठल्या तरी उत्पन्नाचा सोर्स मिळेल. पण हं. 6,000 एकर लोकांनी जमिनी दिल्या गावकऱ्यांनी, पण त्यांना मोबदल्यात काही नाही मिळालं. आता गावच्या गाव उठलंय. 6,000 ची लोकसंख्या 1400 वरती आली, सगळे मुंबईला गेले कारण की ऑप्शन नाहीत काही. सांगून कोणाला उपयोग नाही कारण की कोणीच ऐकत नाहीये खालपासून वरपर्यंत. सो असं पण मग आहे. तू या ज्या ग्रामसभा घेतोयस, अ, तुला वाटतं की त्याच्यातून काहीतरी निष्पन्न होऊ शकेल किंवा एखादी चळवळ उभी राहील आणि तुझ्याबरोबर आणखी हात जोडले जातील? सो बेसिकली मला हे कळतंय की हा जो कोकण किनारपट्टी आहे इथल्या लोकांमध्ये एक्स्ट्रीम नैराश्य आहे. म्हणजे त्यांना भीती इतकी घालण्यात आली की कोणी बोलायला गेलं तर त्याला 1-2 दिवस जेलमध्ये टाकतात आणि ते 1-2 दिवस जेलच्या भीतीपोटी लोक मग बोलत नाहीत. हं. किंवा म्हणजे हे मी लिटरली प्रत्येक गावामध्ये काही ना काहीतरी असंच ऐकत आलेलो आहे. त्याच्याशिवाय मग त्यांना म्हणजे अ, काय म्हणायचं, प्रॉब्लेम्सच असे त्या पूर्ण गावांमध्ये आहेत. आपल्या आपल्यामध्येच जी आधी एकी होती ती आता संपवण्यात आली कारण की गावामध्ये 4-4, 5-5 गट तयार झाले पॉलिटिकल. आणि हं. ते पॉलिटिकल जे आता स्प्लिट झालेलं आहे ते एकमेकांसोबत बोलायला येत नाही. ते येतात कुठे तर फक्त सणांच्या दिवसातच कारण की ऑब्व्हियसली देवाला भितात म्हणून. पण जर ते देवाला भीत नसते तर ते तिथे पण आले नसते, अशी ती कंडिशन आहे आता गावांमधनं. सो त्याच्यामुळे लोक एकत्र येऊन ह्याच्यावरती काही बोलत नाहीयेत किंवा उठाव करत नाहीयेत. मी जेव्हा जाऊन बोलतोय लोकांशी तेव्हा मला एवढं कळतंय की त्यांच्या मनात पण सेम गोष्टी आहेत, त्यांना पण ह्याच गोष्टींवरती बोलायचंय. पण त्यांना बोलणारं कोणी भेटत नाही म्हणून ते सगळेच गप्प आहेत. मग मी जेव्हा बोलतो तेव्हा ते पहिली गोष्ट तर बोलके होतात, ते अजून 4 गोष्टी त्यांच्या इथल्या प्रॉब्लेम सांगतात. ते मला कळण्यापेक्षा त्यांच्या त्यांच्यामध्ये कळले ना की मग त्याच्यामधनं काही ना काहीतरी त्याच्यावरती उत्तरं निघत जातात. आणि मी चालतोय त्याच्या पाठचं खूप क्लिअर कॉज घेऊन चालतोय की मला ही जी काही इकॉलॉजिकल कॉन्शियन्स आहे तो लोकांमध्ये पोचवायचा आहे. ही आयडिया लोकांमध्ये पोचवायची आहे. जर ती आयडिया पोचली आणि 4 लोक त्याच्यावरती बोलायला लागली तर डिस्कशन्स वाढतील, डिबेट्स वाढतील. डिबेट्स वाढले तर त्याच्यामधनं काही ना काहीतरी उत्तरं निघतील. आणि जर अख्खी कोकण किनारपट्टी एका स्वरामध्ये जर बोलायला लागली की बाबा आम्हाला पाहिजे विकास, विकास नको असं नाही, पण तो विकास आमचा पूर्ण निसर्गाला धरून पाहिजे, निसर्गपूरक पाहिजे. जर तो निसर्गपूरक नसेल आणि आम्ही ॲज अ गाव म्हणून, आमची जी जीवन पद्धती आहे ती सोडून जर हा विकास होणार असेल तर मग पॉईंट काय त्याच्यामध्ये? मग आम्हीच जर इथे राहू शकत नाही, आम्हीच जर अफोर्ड करू शकत नाही, तर मग तुम्ही फक्त आम्हाला उठवता इथून या प्रोसेसमध्ये. हं. हे कळतंय तरी लोकांना, जे आतापर्यंत कळत पण नव्हतं. किंवा हं. भरपूरशा गावांमध्ये लोकांना माहितीच नाहीये की इथून असा रस्ता पण जाते कारण की कोणाशीच बोलणं नाही झालेलं, ग्रामसभा नाही झालेल्या. गव्हर्नमेंटने कोणासोबत डिस्कशन्स नाही केले की बाबा असे तुमच्याकडे प्रोजेक्ट्स येत आहेत तर तुम्हाला काय वाटतं त्याच्यावरती. काही आयडिया नाही. ह्या डोंगरावरती MIDC येणार येणार काय, अरे पण तो डोंगर किती महत्वाचा आहे, त्या डोंगराशी गावाचं नातं काय. म्हणजे एक जुनं गाव, आपली पद्धती होती त्याच्यामध्ये खूप गोष्टी होत्या. फॉर एक्झाम्पल देवाची वाट म्हणतो आपण, गावामध्ये असते. ती देवाची वाट ही कॉन्सेप्ट इतकी इंटरेस्टिंग आहे की कोणालाही जायला यायला तिथून वाट असते, कोणाच्याही घरातनं, कोणाच्याही याच्यामधनं. म्हणजे हे अगोदर आपण पण हं. बघितलेलं आहे गावांमध्ये की हे असंच असायचं. ते आता जे शहरीकरण येतं, शहरातली लोक येतात ती मोठे मोठे बॅरियर्स घालतात, कोणाला एंटर एक्झिट नाही करून देत. तर हे का होतं कारण की त्यांना माहिती नाहीये की गावातली लोक कशी जगत आहेत. त्यांना गावातली कम्युनिटी बेस्ड लिव्हिंग माहिती नाहीये आणि म्हणून हे सगळे प्रॉब्लेम्स येत आहेत. सो हे कळतं त्यांना की म्हणजे हे त्यांना पण माहिती आहे, पण हे त्यांना परत रिमाइंड करण्याची फक्त गरज आहे, ती मी आत्ता करते. आणि चळवळ म्हणजे ही खूप लांबची गोष्ट आहे मी म्हणेन, कारण की ते मला माहिती नाही की त्याच्यामधनं किती लोक जॉईन होतील. कारण की होतं कसं,
हल्ली सोशल मीडियाच्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ना लोक खूप बोलतात. लोक खूप वरवर हे करून तुम्ही कृती म्हणजे करत नाही. हा म्हणजे दादा तुम्ही भारी करताय तुमच्यासारखं हे नाही वगैरे. पर्यावरण मंत्री मला कमेंट वगैरे टाकलेले आहेत पर्यावरण मंत्री. हे युजलेस आहे मी म्हणतो, कारण की ऍक्च्युअल तुम्ही ग्राउंड वरती जाऊन जेव्हा काम करत नाही आहात आणि लोकांशी वन टू वन भेटत नाही आहात, त्यांचे विचार समजून घेत नाही आहात किंवा तुमचे त्यांचे विचार पटत नाहीयेत, तरी पण ते डिफरन्स ऑफ ओपिनियन तुम्ही समोर ठेवून त्याच्यावरती डिस्कशन्स करत नाही आहात, तर तुम्हाला काहीच ह्याच्यामधनं तोडगा निघू शकत नाही. बरं. चूक असेल तर चूक असू दे, पण ऍटलीस्ट कळू तरी दे का म्हणून ते चुकीचं आहे ते. हं, हं. पण आता तू म्हणालास की तू ह्या ज्या ग्रामसभा घेतोयस आणि निदान त्यांना कळायला लागलेलं आहे जे माहीत होतं आधी, पण तू हम्म. आणखीन त्यांना आठवण करून देतोयस. तर तुला असं वाटतं का की तिथे मग आता आपापसात ती लोक तयार होतील किंवा कुणीतरी पुढाकार घेईल आणि हे त्यांचे प्रश्न काही अंशी तरी मार्गी लागतील, असं काहीतरी होईल असं वाटतंय? काही काही ठिकाणी मला वाटतं की ते होतील, जिथे थोडंफार लोकांचं एकमेकासोबतचं कनेक्शन आहे. हं, म्हणजे शहरी भागामध्ये आता हा पण पट्टा असा नाही की सगळे गाव आहेत. ह्याच्यामध्ये पण काही शहरी भाग आहेत, काही गाव आहेत. तर त्या शहरी भागामध्ये मी म्हणजे होप लिटरली अगोदरपासून शहरामध्ये होप सोडलेले आहेत मी. हं. कारण की शहर असं झालेलं आहे की माझ्या बाजूला कोण राहतोय मला माहिती नाही, किंवा असेल तरी पण मला त्याच्यातमध्ये इंटरेस्ट नाही. तसं गावामध्ये मगाशी नाहीये. मगाशी तू म्हणालास की तू एकटा बसतोस आणि मग कोणीतरी विचारायला येतं, तर मी तेव्हा तेच म्हणणार होते की अजून एक खेडेगावातच शिल्लक आहे जे आता तू हम्म. सांगतोस की शहरात तर हम्म. काही अशा अपेक्षा करण्यातच अर्थ नाहीये म्हणून. हा, म्हणजे मी शहरामधनं चाललो तरी मी इनविजिबल असतो तिथून चालताना, कोणी बघत नाही काय नाही, कारण की त्यांना आय गेस लाईफ इतकी बिझी करून ठेवलेली आहे आपण. म्हणजे ज्या प्रकारची आपली कामं आहेत सगळी त्याच्यावरती, की आपल्याला 2 मिनिटं त्याच्यामधनं काढून इकडे तिकडे बघायला वेळ नाहीये. ते गावामध्ये थोडंफार शिल्लक आहे की त्यांना बसलेत पारावरती गप्पा मारतायत आणि आजूबाजूचा निसर्ग जो आहे तसाच्या तसा ते बघत बघत सगळं चालू आहे. आणि त्यांच्या माझ्या मते बोलण्यामध्ये पण किंवा त्यांच्या वागणुकीमध्ये पण मला ते दिसतं की एक जो मी म्हणते ना इकॉलॉजिकल कॉन्शियसनेस ती त्यांच्या पूर्ण वागण्यामध्येच आहे. की चालता चालता अरे वारा वाढला रे, थोडा वारा वाढला म्हणजे पाऊस येईल वगैरे. ही जी त्यांचं कनेक्शन आहे नेचर सोबतचं, ते शहरी माणसाचं बऱ्यापैकी लूज झालंय, कारण की तो पूर्ण वेळ ह्या स्क्रीन्स वगैरे वरती आहे आणि त्यांना बाहेर काय चालू आहे ते माहिती नाही, कारण की ते बंदिस्त एका ह्याच्यामध्ये राहतात. गावामध्ये कसं आहे, गावातलं घर जे आहे ते फक्त माणूस झोपायला फक्त येतो, बाकी तो पूर्ण वेळ बाहेर हं, फिरस्त असतो तो गावामध्ये. तो तिथे लोकांना हे कळतंय. तिथे म्हणजे जी लोक मच्छीमारी करतात एकदम जवळ आहेत समुद्राच्या, त्यांना कळतंय की ह्या पर्यावरणाचा जो काही म्हणजे जे प्रॉब्लेम्स येणार आहेत ते आम्हाला किती अफेक्ट करणार आहेत हे त्यांना कळतंय, कारण की त्यांचं कनेक्शन आहे डिरेक्ट त्याच्यासोबत. हं, शहरी माणसाचं ते कनेक्शन नाहीये म्हणून त्याला ते कळत नाहीये. पण मला वाटतं की म्हणजे मी आता जे लिहितोय ना ते पण मी लिहिताना भरपूरस म्हणजे आता तू पण बघितलं असेल की मी काही गोष्टी आहेत त्या इकडच्या काही तिकडच्या आणि दोघांना मर्ज करून एक काहीतरी दाखवते. कारण की मला त्या शहरी माणसाला पण समजवायचंय की बाबा तुम्ही ह्याच्यावरती विचार करणं भाग आहे, कारण की तुम्ही मेन आहात की ज्यांच्याकडे पॉवर आहे आता. हं, गावामध्ये खूप कमी लोक उरलेत. आता शहरामध्ये भरपूरशी लोक आहेत, पण तुम्ही शहरामध्ये राहून जर हे विचार नाही केले तर मग तुमच्यामुळे ही गावातली लोक अशा म्हणजे एकदम परिस्थितीमध्ये वाईट येतील. हे त्याला पण कळलं पाहिजे शहरातल्या माणसाला, म्हणून मी तो प्रयत्न करतोय तसा. हं, पुढे जाऊन मला माहिती नाही, मी तसं म्हणतो की म्हणजे एवढं माहिती नाही लोक येतील की नाही. हं, पण एवढं आहे की लोकांचा रिस्पॉन्स तरी चांगला आहे. लोक थांबतात, भेटतात, बोलतात. आणि जसं जसं मी पुढे जातोय तसं तसं तो रत्नागिरी वगैरे पट्टा आहे तिथे आय गेस खूप अजून लोकांना या गावाचं गाव पण माहिती आहे. इकडे हं. वरचा पट्टा आहे तो बऱ्यापैकी मुंबईच्या जवळ आहे, त्याच्यामुळे मुंबईचा वास येतो इकडे लोकांना, त्याच्यामुळे इकडचं पूर्ण मुंबई झालेली आहे. हं. पण तिथे आहे त्याच्यामुळे मला वाटतं की तिकडे जरा जास्ती सहभाग वाढेल त्या बाजूला. पण मग आत्ता तू जे हे करतोयस, चालायला सुरुवात केलेली आहेस, ते इंस्टाग्रामवर लिहत असतोस, फेसबुकवर असतं, तर त्याच्यातून तुला येतात का लोक सहभागी होत आहेत? हो होत आहेत, त्याच्यामधनं होत आहेत बऱ्यापैकी म्हणजे
म्हणजे मी फेसबुक तर आत्ता आलोय, मला तर 4 दिवस 5 दिवस झाले असतील, पण हा. त्या 4-5 दिवसामध्येच भरपूर लोक जॉईन झाली त्याच्यावरती आणि भरपूर लोक वाचायला पण लागली. हं. अं, म्हणजे मला आता मध्ये एक लोकसत्ताचे एक संपादक भेटले, त्यांनी पण मग मला एक लेख लिहायला सांगितलं, तो मी लिहून त्यांना पाठवला. एक नवशक्ती म्हणून पेपर आहे, त्यांनी पाठवायला सांगितलं, त्यांना लिहून पाठवला. सो हं. असे लोक जॉईन होत आहेत. आणि म्हणजे मला माहीत वाट होतंय, पण प्रत्यक्ष हा, सहभाग घेणारे वाढतायत का नाही वाढत आहेत? नाही अजूनपर्यंत तरी तेवढी नाहीत. एक दोन वेळा चालायला आली काही लोक, पण आय गेस म्हटलं तसं की कदाचित तुझा मार्ग सुद्धा लोकांना अजून माहित नाहीये ना, म्हणजे तू कुठल्या नाही, मार्गात. सागरी महामार्ग आहे हे सगळ्यांना माहिती आहे, पण प्रॉब्लेम असा आहे की लोक त्यांच्या लाईफमध्ये एक्स्ट्रीमली बिझी येतात. त्यांचे जॉब वगैरे ते सोडून येऊ शकत नाहीत, आणि तेवढा एक 5-6 तासासाठी तरी नक्कीच मुंबईमधनं माणूस येऊ शकत नाही. तर हं. त्याच्यामुळे कदाचित ते होत नाहीये तेवढ्या ह्याच्याने. पण म्हणजे माझं सगळंच ह्याच्यावरती ऑनलाईन असल्यामुळे मला काही प्रॉब्लेम येत नाही, सो मी ते फिरू शकते. सो मला ते समजतं की लोक का नाही करू शकत, पण लेट्स सी. हं. आणि म्हणजे लोकांना जर सहभागी व्हायचं असेल, तर कदाचित तू जर तुझा आता ह्याच्या पुढे तू कुठे कुठे फिरणार आहेस, हे जर तू आधीच सांग, मला माहित नाही तू सांगतोयस की नाही, पण पूर्ण आधीच जर माहिती तशी प्रसिद्ध झाली, तर कोकणातली लोक तरी सामील होतील ना, त्याच्यात सहभागी होतील. हम्म. म्हणजे मी सांगतोय की असं असं इथे इथे जाईन, फक्त प्रॉब्लेम त्याचा एवढाच होतो की मी चालताना लोकांसोबत किती वेळ बोलतो आणि किती वेळ काढतो हे मला स्वतःला पण माहिती नसतं. सो कुठेतरी 2 तास जातात, तर कुठे कुठे अजिबात वेळ नाही जात. हं. असं होतं, आणि मग मी पुढे कुठल्याही गावामध्ये जातोय तिथे फिक्स सांगू शकत नाही की मी म्हणजे इथे ह्या वेळेत येईन. पुढचा मुक्काम हा, तुझा कधी आणि कुठे असेल असं नक्की हा. सांगता येईल. हं. कारण की कसं होतं की कुठल्या तरी गावामध्ये चांगला रिस्पॉन्स मिळतो. फॉर एक्झाम्पल, त्या भरडखोलमध्ये मला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. तो तिथे कोळी समाज होते, ते सगळे एकत्र आले, आम्ही त्यांच्यासोबत डिस्कशन वगैरे केलं वगैरे. आणि मग तिथे मी वेळ अजून काढला, मग तिथे अजून लोकांशी बोललो, तिथे अजून बाकीचे प्रॉब्लेम्स काय आहेत ते समजून घेतले. हे समजून घेताना मग थोडा वेळ जास्ती गेला तरी चालतं, कारण की तेवढा तो रिस्पॉन्स पण आहे तसा तिथे. पण आणि तेच मुख्य मी म्हणजे कुठल्या तरी. तुझं तुझं ध्येय तेच आहे ना, की तिथले प्रश्न तुला समजून घ्यायचे आहेत आणि हा. लोकांच्या मनात जनजागृती करायची आहे तुझी, म्हणजे हम्म. तर त्यामुळे छान चालू आहे तुझं. आणि मुख्य म्हणजे तू मला मगाशी बोलताना असं सांगितलंस की तू सध्या फक्त हेच करतोयस, म्हणजे नोकरी वगैरे करत नाहीयेस. हम्म. आणि ह्याच्यात मला जेवढं तुझं कौतुक वाटलं तेवढंच तुझ्या आईवडिलांचं पण वाटलं, तर त्याबद्दल थोडंसं सांग ना. सो मी म्हणजे मी इंग्लंडला होतो, तिथे जॉब वगैरे करत होतो, पण मी तो सगळं तिकडचं सोडलं आणि मी इथे यायचा डिसिजन घेतला. कारण की मला म्हणजे आपल्याकडे म्हणतात की इकडून तू अमेरिकेत किंवा युएसला युके मध्ये कुठेतरी गेलास तर बाबा मुलगा मोठा झाला किंवा काहीतरी. सार्थक म्हणजे झालं. ते फक्त, हा, ते फक्त आजूबाजूच्या लोकांचं हे असतं की ह्याला ह्यांचा मुलगा लंडनला असतो वगैरे. हा. तर ते मला तिथे राहत होतं, त्याच्यामुळे मला कळत होतं की मी ऍट द एंड एका रॅट रेसमध्ये आहे, गोल 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 फिरतोय फक्त. त्याचा एंड पॉइंट मला कुठे दिसत नाहीये. काही लोकांना ती आवडतं, म्हणजे ते त्याच्या म्हणजे ती लाईफस्टाईल आवडते. मला ती लाईफस्टाईल मी कदाचित खूप जवळून बघितली. मी तिथे म्हणजे कोविडच्या टाइममध्ये मी स्कॉटलंडला होतो, तिथे एका वर्क अवे कॉन्सेप्ट आहे, तिथे एक कपल सोबत मी तिथे राहत होतो. एक खूप मोठं मॅन्शन होतं, आणि म्हणजे मी 4 तास काम करायचो, मी फिरायचो इकडे तिकडे. सो मला इंग्लिश लाईफ खूप जवळनं तिथे बघायला मिळाली. आणि मग मी विचार केला की अशा लाईफस्टाईलमध्ये राहण्यापेक्षा मला माझ्या घरी जाऊन किंवा माझ्या गावामध्ये मी जिथे लहानाचा मोठं झालोय तिथे राहायला मला जास्ती आवडेल. हं. सो मी सगळे चेंजेस आणले माझ्या लाईफमध्ये आणि मी परत यायचा डिसिजन घेतला. मी तेव्हा फोटोग्राफी आणि व्हिडिओ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जास्ती करत होतो, आणि त्याचेच प्रोजेक्ट सगळे तिथे घेत होतो. म्हणजे फोटोग्राफ्स वगैरे विकले जायचे तिथे. अजून सुद्धा आर्ट कलेक्शन्स मध्ये आहेत, प्रायव्हेट कलेक्शन्स मध्ये. तो ते चांगलं चालू होतं माझं, पण मी डिसिजन घेतला की मला इथेच यायचं आणि इथेच राहायचंय. तर तो माझ्या घरच्यांसाठी थोडा भीतीदायक डिसिजन होता. हं. आणि तेव्हा म्हणजे त्यांनी थोडा अपोज पण केला, पण आय गेस माझे आई वडील पहिल्यापासूनच सपोर्टिव्ह राहिलेले आहेत की मी जेव्हा
सायन्स सोडून 12वी सायन्स करून डिरेक्टली आर्ट्सकडे वळालो तेव्हा पण त्यांनी सपोर्ट केला. हं. आर्ट्स झाल्यानंतर मी जेव्हा जवळजवळ 1.5 वर्ष इंडियाभर नेपाळभर सगळीकडे फक्त फिरत होतो, हिच हायकिंग करत ट्रॅव्हल करत वगैरे, तेव्हा पण त्यांनी मला सपोर्ट केला. आणि मी जेव्हा बाहेर जाऊन शिकलो तेव्हा सपोर्ट केला, प्लस परत आलो तेव्हा पण त्यांनी सपोर्ट केला. सो ते तसे त्या बाबतीत सपोर्टिव्ह राहिलेले आहेत पहिल्यापासून. सो म्हणजे तू मी खरं सांगायचं तर नशीबवान आहेस. असं हा. फार कमी ठिकाणी घडतं आणि ते तुझ्या बाबतीत घडलंय. तर आता हम्म. हा जो तुझा आत्ता ही जी पदयात्रा चालू आहे, ह्याच्यातून तू आधीच सांगितलंस की तुला काय अपेक्षा आहेत, पण जे सर्वसामान्य आमच्यासारखे सर्व आहेत, त्यांच्याकडून तुझ्या काही अपेक्षा आहेत का? किंवा त्यांना जर काही तुला मदत करायची असेल, तर त्यांनी काय करायला पाहिजे असं तुला वाटतं? आय गेस लोकांनी जर ह्याच्यावरती डिस्कशन सुरुवात केली, आणि मी म्हणतो की आय गेस आपल्या सोसायटीमध्ये ना एक चांगला स्पीच एकमेकांसोबत, चांगल्या गप्पा होणं गरजेचं आहे. आपण खूपच एकदम विचित्र सोसायटीमध्ये आता आलेलो आहे की ज्याच्यामध्ये सगळे एकमेकांसोबत कंटिन्युअसली भांडतायत. म्हणजे फेस टू फेस तुम्ही भेटाल तेव्हा लोक भांडत नाहीत, पण ऑनलाईन तरी सगळे एकमेकांसोबत भांडतात. सो मी माझ्यामध्ये तरी तो चेंज आणला की मी बाबा भांडणार नाही कोणाशी, मी कोणाशी वाईट नाही बोलणार. मला लोकांची मतं पटली नाहीत तरी पण मी तिथे त्यांच्यासोबत गप्पा मारेन. ठीक आहे, म्हणजे त्यांचे वेगळे विचार आहेत पण ठीक आहे ना, त्याला काय फरक पडतोय. हा जरी विचार जरी केला आणि प्लस ह्या पूर्ण पट्ट्यामध्ये जे होणारे प्रकल्प आहेत त्याच्यावरती माहिती जरी घेतली तर त्यांना कळेल की किती ते हार्मफुल आहेत पुढे येणाऱ्या काळामध्ये. म्हणजे आत्ताच मी आता अलिबाग पासून आज श्रीवर्धन पर्यंत पोहोचलोय. तिथे पूर्ण पट्टा, प्रत्येक गाव फक्त शिल्लक आहे, त्याच्या आजूबाजूच्या 80 to 90% ज्या जागा आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या मिनिस्टर्स आणि मोठ्या उद्योगपतींनी विकत घेतलेल्या आहेत. सो हे त्यांना समजणं गरजेचं आहे की तुम्ही इलेक्शन पुरतं 2 महिने भांडाभांडी करता, धर्मवाद हे ते सगळं चालतं 2 महिन्यांपुरती, पण त्याच्यामधनं तुम्हाला ऍट द एंड ऑफ द डे काहीच भेटत नाहीये. सगळं जे काही आहे ते लुटलं जाते, फक्त ह्याच्या पलीकडे काही नाही होत आहे. हे त्याला कळणं गरजेचं आहे. ते कळलं तर मग काहीतरी ते चेंजेस त्यांच्यामध्ये आणू शकतील असं मला वाटतं. आशुतोष, मी तुला असं म्हटलं की तू सध्या नोकरी करत नाहीयेस, पण नोकरी जरी करत नसलस तरी तू वेगळ्या मार्गाने व्यवस्थित तुझं पोट भरतोयस, तर ते पण सांग. हा. सो मी बेसिकली सबस्टॅक म्हणून एक ऍप आहे, त्याच्यावरती मी लिहितो आणि त्याच्यासाठी मला एक सबस्क्रिप्शन बेस्ड मॉडेल आहे. ते त्याच्यामधनं लोक मला पे करतात. भरपूरसा रीडर बेस आहे तो UK, युरोप आणि US मध्ये आहे. तर ते मला त्याच्यामधनं पे करतात. मी एक पुस्तक लिहिलंय मागच्या मी जे चालायला गेलो होतो त्याच्यावरनं, जर्नी टू द ईस्ट नावाने, Amazon वरती आहे. तर त्याच्यामधनं पण मला रॉयल्टी मिळते. आणि प्लस मी काही NGO सोबत वगैरे काम करतो, सो त्यांचे प्रोजेक्ट्स असतात, ते प्रोजेक्ट्स मी घेतो. व्हिडिओचे असतील, फोटोचे असतील, रायटिंग ब्लॉग्स वगैरे असतील. सो त्याच्यामधनं पण मला अर्थार्जन होतं. सो जरी ॲज अ जॉब जॉब नाहीये सगळ्यांच्या डोक्यामध्ये जसा असतो की 9 to 5 इथे करतोय काम वगैरे, तरी मी स्वतःलाच तसं घडवलंय की माझं सगळं काम आहे ते ऑनलाईन मला करता येईल, आणि म्हणजे तू पाहिजे तसं आणि पाहिजे तेव्हा करता येईल. साच्यात न अडकता तू व्यवस्थित अर्थार्जन करतोयस हा. आणि हे जनजागृतीचं कामही करतोयस. हा. तर ह्याच्यातला मगाशी विचारायचं राहिलं, पण ह्यामध्ये तुला काही आत्ताची जी तुझी पदयात्रा चालू आहे आणि म्हणालास तू की जवळजवळ 2.5 महिने अजून आहेत, तर आत्तापर्यंत किती दिवस झाले आणि त्याच्यामध्ये तुला काही चांगला किंवा अ, वाईट असे जर काही अनुभव आलेले असतील तर ते दोन्ही अनुभव ऐकायला आवडतील. अ, म्हणजे आता झालेत 15 दिवस आणि उरलेत अजून 2.5 महिना मी म्हणतोय, पण मी तरी स्वतःसाठी तरी मी म्हणतोय की जर लोक खरंच जॉईन झाली पुढे जाऊन आणि अ, लोकांचा इंटरेस्ट ह्याच्यामध्ये वाढला, जर असं वाटलं मला, तर मी पुढे एकदम रेड्डीपर्यंत पोहोचल्यानंतर परत ग्रीनफील्ड हायवे जो आहे तो करायचा प्रयत्न करेन, परत तिकडून वरपर्यंत. असा विचार तरी आहे माझा आता, आणि हा पहिल्यापासून होता. म्हणजे पहिल्यापासूनच मी हेच सांगत होतो की मला हे करायचंय तर फुल्ली डेडिकेटेडली करायचंय, तरच करेन, नाही तर मग अर्धवट सोडून काही उपयोग नाही. पण म्हणजे ह्याच्यामधनं लोकसहभागावरती शेवटी डिपेंडेड आहे की लोकांना किती त्याच्यामध्ये इंटरेस्ट येतोय.
आणि चांगलं आणि वाईट म्हणायचं गेलं तर बऱ्यापैकी सगळेच अनुभव चांगले राहिलेले आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये वाईट असा अनुभव नाहीये. म्हणजे काही त्याच्यामध्ये लोक असतात की आता फॉर एक्झाम्पल मी काल इथे एक सभा घेतली शेकाडीला. तिथे 30-40 लोक होती, त्याच्यामधले एक 10 जण पूर्णपणे झिंगलेली होती. सो ते म्हणजे उगीचच काहीतरी बोलणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालत होती. किंवा काही वयस्कर लोक होती, त्यांनी म्हणजे पहिल्यांदा तर पूर्णपणे काय म्हणायचंय तुम्हाला, काय तुमचं म्हणणं आहे वगैरे अशा ह्याच्यामध्ये ते आले होते. पण आय गेस ती जसं जसं तुम्हाला माणूस समजत जातो तसं तसं त्यांच्यामध्ये ती थोडी सौम्यता येते. आणि त्याच जे वयस्कर माणूस होते ते निघताना मला नमस्कार करून माझ्याशी चांगल्या प्रकारे बोलून वगैरे ते गेले. सो हे मला कळतं की प्रत्येक माणसामध्ये काही ना काहीतरी चांगलं असतं, त्याच्यामुळे मी तेवढं चांगलं त्याच्याकडचं बघायचा प्रयत्न करतो, वाईट थोडं बाजूला सारायचा प्रयत्न करतो. आणि वाईट जर प्रसंग म्हणायला गेला तर फक्त आतापर्यंत एकदाच मला अशी पाठून एक स्कॉर्पिओची ठोकर बसलेली आहे. आणि त्याच्यामधनं आम्ही थोडे फक्त, माझ्यासोबत एक चालायला माझा मित्र होता, तर आम्ही दोघेही उडालो फक्त, पण तेवढंच. म्हणजे त्याच्याहून जास्ती काही झालेलं नाहीये. मला नेहमी वाटतं की मी म्हणतो, त्या लिहिताना पण लिहितो की ही जी निसर्ग नामक आई जिला मी म्हणतोय की ती सोबत माझ्यासोबत चालत असते. सो मला जेव्हा काही खायला नसतं तेव्हा कोण ना कोणतरी रॅन्डमली येतं आणि मला भेटतं आणि मला खायला देतं. हं. झोपायला कुठे भेटत नसेल तेव्हा काही ना काहीतरी कोण ना कोणतरी येऊन मदत करतं. सो हे खूप माणुसकीचं दर्शन तुला होतंय. बस आणि एक्झॅक्टली. तू तो जो सांगितलाच अनुभव की इंस्टाग्रामवर मी ते ऐकलेलं की हम्म. तरी ठोकर दिली, पण आणि तोच माणूस घाबरलेला ना, कारण हो. कारण की माझ्यासोबत जो माझा मित्र होता तो त्याला, म्हणजे त्याचं फर्स्ट रिॲक्शन तीच होती की एकदम त्याला जाऊन ओरडणं वगैरे अशा टाईप मध्ये तो आला. पण मी त्याला लगेच थांबवलं. मी म्हटलं थांब, असं नाही चालत. कारण की त्याच्याने जास्ती तुला त्रास होईल, त्याला नाही होणार. मी आरामात गेलो, त्याला सीट बेल्ट दाखवला. हा बघ, हा सीट बेल्ट असतो, हा फक्त आपण असा घालायचा असतो. त्याची आई आली आणि ती सांगली सॉरी वगैरे वगैरे, असं तसं तिने सांगितलं. हं. म्हटलं काही नका टेन्शन घेऊ, म्हणजे मी आता जिवंत आहे ना, ह्याची इच्छा असती तर मी मेलो असतो. ह्याची इच्छा नाहीये मला मारायची, त्याच्यामुळे मी आहे तिथे आहे. त्याने ब्रेक दाबलं ना, त्याने असं नाही की उडवलं मला, ब्रेक दाबलं त्याने. हे तर मुद्दाम त्याची जाणून बुजून झाली नव्हती. जाणून बुजून नाही केलं, हा. पण त्याने रॉंग साईडने टाकलं आणि चुकीची टाकलं गाडी, त्याच्यामुळे ते झालं. सो आम्ही चालत, आणि एवढं बोलून आम्ही दोघं चालायला लागलो. आणि आम्ही आमच्या गप्पा कंटिन्यू ठेवल्या. तर तुझा जो समंजसपणा आहे इतक्या तरुण वयातला, आणि तू हे जे काही करतोयस, खरंच खूप कौतुकास्पद आहे. आणि तू ही आत्ता तुझ्या या पदयात्रेबद्दल माहिती दिलीस, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आणि तुला शुभेच्छा. थँक्यू.